नमस्कार मंडळी, मी नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ ज्ञानेश्वरी। तर मंडळी, आज आपण आलो आहोत महादेवांच्या नगरीमध्ये। आज आपण जिथे आलो आहोत त्याला अनेक नावाने संबोधलं जातं, जसं काही बनारस, वाराणसी, काशी इत्यादी नावांनी। अखेर खूप दिवसांची इच्छा होती की काशीला यायचं। शेवटी महादेवांचं बोलावणं आलं आणि मी काशीला आज आले। दर्शनही आज सकाळी खूप छान आणि सुंदर झालं आणि मंदिरात जाऊन एकदम मन प्रसन्न झालं। एवढं शांत वातावरण होतं आणि मंदिर बघून असं एकदम असं अंगावरती काटे आले अक्षरशः। जशी चातक पक्षीला पावसाची ओढ लागलेली असते की पावसाळा कधी येईल, तसं माझी परिस्थिती झालेली की अरे मी काशीला कधी जाईल, महादेवांचं दर्शन कधी घेईल। अखेर आज तो दिवस आला आणि महादेवांचं मी दर्शन घेतलं, खूप छान वाटलं। सुगम दर्शन सकाळी 4 पासून रात्री 8 पर्यंत असते, पण जर तुम्हाला स्पर्श दर्शन घ्यायचे असेल तर सकाळी फक्त 4 ते 5 आणि संध्याकाळी 4 ते 6 लाच तुम्हाला दर्शन मिळू शकते। आम्ही सकाळी 3:30 वाजता ललित घाटाकडून गेट नंबर 1 म्हणजेच गंगाद्वार कडून प्रवेश केला। इथे तुम्हाला कॉरिडॉर मध्येच मोबाईल लॉकरची सुविधा निशुल्क मिळते। या कॉरिडॉर मध्ये तुम्हाला भारत माता अहिल्याबाईंचा पुतळा पाहायला मिळेल। कॉरिडॉर भव्य असून या द्वाराच्या बाहेरून काशी विश्वनाथ मंदिराचे संपूर्ण दर्शन होते। मंडळी, तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर, एकदम असं प्रसन्न असं वातावरण आहे। नुकतंच दर्शन झालंय काशी विश्वनाथांचं आणि जस्ट फोटो काढायचा होता, पण तिथे अलाउड नाही आतमध्ये फोन नेण्यासाठी, त्यामुळे फोटो काढता आला नाही। त्यामुळे आम्ही दर्शन झाल्यानंतर गेट नंबर 1 कडे आलो। इथे तुम्ही जवळून फोटो काढू शकता, जवळून म्हणजे फक्त प्रवेशद्वाराच्या इथून फोटो काढू शकता। दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही कॉरिडॉरच्या एंट्रन्स पाशी असलेल्या गंगा दर्शनम गॅलरीकडे आलो। इथून तुम्हाला गंगा दर्शन करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी सुंदर अशी जागा तयार करण्यात आली आहे। या व्ह्यूचे नेत्रसुख तुम्हाला घ्यायचे असेल तर सकाळी आणि संध्याकाळची वेळ ही येण्यासाठी उत्तम असेल। महादेवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही ज्यांना काशीचे कोतवाल असं म्हटलं जातं, अर्थातच कालभैरवनाथांच्या दर्शनास निघालो। कारण कालभैरवनाथ दर्शनाशिवाय काशीचे हे पवित्र दर्शन पूर्ण मानलं जात नाही। आमचं दर्शन अगदी छान झालं। सोमवार असल्यामुळे भैरवनाथाचा जो शृंगार केला होता ते मनमोहक रूप पाहून डोळ्याचे पारणे पेटले। दर्शन झाल्यानंतर आम्ही रूम कडे जायला निघालो। मध्येच आम्ही कचोरी चाटचा आस्वाद घेतला। संध्याकाळच्या सुमारास आम्ही केदार घाटकडे जायला निघालो। तिथून आम्ही गंगा नदीच्या तीरावर जे वेगवेगळे घाट आहेत त्यांचं बोटीतून दर्शन घेतलं। वाराणसी हे शहर घाटांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे। येथे गंगा नदीवर एकूण 84 घाट असून प्रत्येक घाटाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। इथेच केदार घाटाजवळ असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि तिथूनच गंगा किनाऱ्यावरून नौका विहारासाठी निघालो। गंगा किनाऱ्यावरील हे सर्व घाट एकमेकांना लागून असल्यामुळे तुम्ही चालत देखील हे घाट पाहू शकता, परंतु बोटीतून हे घाट पाहायची मजाच वेगळी। कारण साक्षात वनवासात असताना प्रभू श्रीरामांनी सीता मातेला घेऊन या किनाऱ्यावरून नौकाविहार केल्याचे म्हटले जाते। याच नौकाविहारादरम्यान आम्हाला हरिश्चंद्र घाटाचे लांबून दर्शन झाले। गंगा घाटांपैकी मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र या 2 घाटांवर दिवस रात्र प्रेतांना अग्नी दिला जातो। याच पवित्र गंगा नदीतून विहार करत आम्ही पोहोचलो ते दशाश्वमेध घाटाजवळ। या घाटाजवळ पोहोचताच हवेमध्ये एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला मिळाली। करम जिसे पुकारे
वो पहुँचे गंगा किनारे, न कर मैली तो गंगा, तन धोए मन तो गंदा। दशाश्वमेध घाट फुलांनी सजला होता आणि घाटाजवळ वेगळा सुवास दरवळत होता, कारण वेळ झाली होती ती गंगा आरतीची. दशाश्वमेध घाटावर मेळ्यासारखे वातावरण होते. गंगा आरती सुरू होण्याची वाट पाहत घाटाच्या पायऱ्यांवर लोक बसले होते, तर नदीकाठी आरती पाहण्यासाठी बोटीतून वाट पाहणारे लोक तितक्याच संख्येने होते. तर चला मंडळी, आपण देखील गंगा आरतीचे काही अविस्मरणीय क्षण आपल्या नजरेत टिपून घेऊ. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए, जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए। मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए। हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, गंगे हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, गंगे हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, गंगे। जस्ट गंगा आरती झाली आणि गंगा आरतीचा अनुभव हा अविस्मरणीय होता. एकदम मंत्रमुग्ध करून टाकला गंगा आरतीच्या वेळेस. खूप छान होता एक्सपिरियन्स. तुम्ही नक्की जर कधी बनारसला आले तर गंगा आरती नक्की अटेंड करा. तर मंडळी, आता रात्रीचे 11:15 वाजले आहेत. चाललोय मणिकर्णिका घाटावरती. खरं तर सांगायचं झालं तर खूप भीती वाटते. तर म्हटलं जातं की 24 तास तिथे त्यांना अग्नी दिला जातो. खरं तर खूप भीती वाटते. आता बघू, माझे फ्रेंड्स आहेत सोबत 2 जण तर, आणि भाऊ पण आहे. तर आता चाललोय आम्ही, बघूया आता काय वाटतंय. भीती तर खूप वाटते, पण थोडंसं डेअरिंग करून जाऊया आपण तिथे. आणि दुसऱ्या वेळेत तर कोणीही जाऊ शकतं. अंधार पडल्यावर रात्रीचं जाण्यासाठी थोडंसं डेअरिंग लागतं. तर आपण ते डेअरिंग आपल्या घाटाकडे जाताना रस्त्यात अनेक देवी देवतांची छोटी छोटी मंदिरं पाहायला मिळाली. मणिकर्णिका घाटाजवळ असलेलं रत्नेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पुढे निघालो. या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर 6 महिने पाण्याखाली असते. तर फक्त 6 महिने तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता. अहिल्याबाईंची दासी रत्नाबाई यांनी हे मंदिर बनवले आणि या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना केली. म्हणूनच याला रत्नेश्वर महादेव असे संबोधले जाते. असं म्हणतात त्या काळात बांधकाम करताना मंदिराचा पाया कच्चा राहिला, त्यामुळे हे मंदिर तुम्हाला मागच्या बाजूने झुकलेले दिसते. मणिकर्णिका घाटावरच मणिकर्णिका कुंड आम्हाला पाहायला मिळाले. याच कुंडामुळे या घाटाला मणिकर्णिका घाट असं नाव पडलं. तर मंडळी, आम्ही आता थोडं जवळ येत चाललोय. जसं जसं जवळ जातोय तशी तशी भीती खूप मनात वाढली आहे. आणि जाता जाता आम्हाला 3 ते 4 मृतदेह जाताना दिसलेत तिकडे. तर आता ती समोर काय दृश्य असेल ते माहिती नाही, आता बघूया. मंडळी असं म्हणतात की मणिकर्णिका घाटावर मृत्यूचा उत्सव साजरा केला जातो. आणि आता मणिकर्णिका घाटाच्या अगदी आम्ही खूप जवळ आलेलो आहे. काही मिनिटातच आमच्या समोर तो क्षण असणार आहे. तर माहिती नाही, आत्ताच अंगावरती खूप काटा येतोय. पुढे जाऊन ते दृश्य पाहून अजून काय वाटेल ते शब्दात सांगता येणार नाही. तर ते दृश्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल जर मला जमलं असतं. महादेवाचं दर्शन घेऊन पुढे आलो आणि समोरच एक प्रवेशद्वारापाशी लाकडांचा मोठा थर दिसतो. याच प्रवेशद्वाराकडून आत जाताच समोर मणिकर्णिका घाट आहे. मत कर माया को अहंकार, मत कर काया को अभिमान, काया कार से का. असं म्हणतात मणिकर्णिका घाटावर दाह संस्कार झाल्यावर
मोक्ष मिळतो, कारण स्वतः महादेव मृत व्यक्तीच्या कानात तारक मंत्र म्हणतात आणि मोक्ष प्रदान करतात। इथे आज देखील मृतदेहाला पहिला अग्नी महादेवांनी आज्ञा दिलेल्या डोम जातीच्या लोकांकडून दिला जातो। मणिकर्णिका घाटावरील दृश्य पाहिले आणि मनातील सगळे विचार शांत झाले। येथे येण्याआधी मनातील असलेले ध्येय, स्पर्धा, मोह, माया सर्व निरर्थक भासत होतं। झपका पवन का लग जाए काया, धूल हो जासी काया तेरी धूल। तर मंडळी, जस्ट आता मणिकर्णिका घाटाच्या इथून मी आले। तिथलं जे दृश्य आहे ते मी तुम्हाला दाखवलंच आहे, पण खरं सांगायचं तर माझ्याकडे काही शब्दच राहिले बोलण्यासाठी। आज जे मी दृश्य पाहिलंय, अंत्यसंस्कार करण्यासाठी जेव्हा आपण घेऊन जातो मृतदेहाला, जेव्हा बोललं जातं राम नाम सत्य है, बाकी जीवन असत्य है, हे आज मी खूप जवळून अनुभवलंय। तर मंडळी, बनारसचा आजचा पहिला दिवस इथे संपतो। यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनारस मधील इतर मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळे पाहायला मिळते। तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। लवकरच भेटू पुढील नवीन भागात। का लग जाए झपका पवन का लग जाए काया,